आपण सध्या शेतात उभा आहोत, म्हणजे जमीन कशी आहे त्याबद्दल थोडक्यात. ही जमीन या गावातली सर्वात लो क्वालिटीची जमीन आहे. दरवर्षी या जमिनीमध्ये जास्तीत जास्त टोंगळ्यापर्यंतची हाईटचं. तर तुमचा खर्च एवढा भागला असता का? नाही, याच्यापेक्षा खर्च जास्त झाला असता आणि याच्यापेक्षा मालाची क्वालिटी कमी असते. वडिलांनी शेती केली आणि मी शेती केली, या क्वालिटीचं पीक या शेतात कधीच नाही पाहिलं, अजूनही नाही पाहिलं. नमस्कार मंडळी, मी सचिन गोले ॲग्री पॉवर मध्ये आपलं स्वागत करत आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव सचिन रामाजी ताजने, राहणार सावंगी संगम, पोस्ट येरला, तालुका हिंगणघाट, जिल्हा वर्धा. बरं, आपण ज्या जमिनीत आपण सध्या शेतात उभा आहोत, ह्या शेताच्या म्हणजे जमीन कशी आहे त्याबद्दल थोडक्यात. ही जमीन या गावातली सर्वात लो क्वालिटीची जमीन आहे आणि खूप पानबसन जमीन आहे. पाणी खूप धरून ठेवते. बरं, दरवर्षीचा इथला जो म्हणजे या जमिनीत कशा पद्धतीचं पीक येते आतापर्यंत? दरवर्षी या जमिनीमध्ये जास्तीत जास्त टोंगळ्यापर्यंतची हाईटचं पीक आणि पिवळं झालेलं, कोण्या वर्षी लोट पडलेला, कोण्या वर्षी फक्त कोपरे चांगले राहायचे आणि किडीचा अटॅक जास्त राहायचा. मागच्या वर्षी तर बुरशीजन्य रोगाचा एवढा प्रादुर्भाव झाला होता की पूर्णच्या पूर्ण प्लॉट पिवळा पडला होता. बरं, या वर्षी मग आता हे तुमचं जे पीक सध्या दिसत आहे तुम्ही पाहू शकता मंडळी इथं, तर अशा प्रकारचे तुमचे म्हणजे गळ कमी आहे, बोंडही चांगले दिसत आहे. तर ह्यामध्ये तुम्ही कोणकोणत्या बाबीचा समावेश कराल की काय काय इथं तुम्ही वेगळं केलं दरवर्षीच्या तुलनेत? याच्यामध्ये म्हणजे तुम्ही जेव्हा मी तुमचं ॲग्री पॉवरचं चॅनल फेसबुकच्या माध्यमातून पाहिलं, त्याच्यानंतर मला असं जाणवलं की नाही, आपलं शेत चिबड आहे तर त्याच्यामुळे आपल्याला बेड करायला पाहिजे. बरोबर. म्हणून मी त्याच तुमच्याच व्हिडिओच्या माध्यमातून यावर्षी बेडचं नियोजन केलं. उन्हाळ्यात जे सल्ला झाला आपला फोनवर तर मी यावर्षी बेडचं नियोजन केलं. तुमच्याच ॲग्री पॉवरचे स्प्रे घेतले या औषधावर. आणि खताचे डोस काय खताचा डोस पहिल्या वेळेस मी 3 एकर क्षेत्र आहे, 3 एकरामध्ये 3 बॅग 10-26-26 दिलं पहिल्या डोजला. त्याच्यानंतर दुसऱ्या डोजला 3 बॅग DAP, 1 बॅग युरिया. अच्छा. आणि आता पोळ्याच्या अगोदर 4 दिवसा अगोदर 3 बॅग युरिया दिला गेला. बस प्लेन मध्ये. ठीक आहे. फवारण्या किती झाल्या? फवारण्या झाल्या 4. पहिली फवारणी कोणती? पहिली फवारणी झाली मोनो ॲसिफेट, कॅल्शियम नायट्रेट प्लस आपलं सफल. आणि ते पीक त्यावेळेस किती दिवसाचं होतं? त्यावेळेस ते पीक 1 महिन्याचं 30 दिवसाचं पीक होतं. आणि सफल घेतल्यानंतर झपकन वाढून गेलं आणि घेर पण केला आणि पातीची संख्या पण वाढली. त्यानंतर दुसरी फवारणी सफलच घेतली. त्याच्यामध्ये तपूज नावाचं कीटकनाशक घेतलं आणि मॅग्नेशियम घेतलं. बरोबर. म्हणजे खूपच कमी खर्चामध्ये. तिसऱ्या फवारणीमध्ये पोलीस घेतला, चमत्कार घेतलं 5 मिलीनं. त्याच्यानंतर DAP, दुसऱ्या फवारणीमध्ये DAP 2% द्रावण होतं. तिसऱ्या फवारणीमध्ये DAPचं 2% द्रावण घेतलं. चौथ्या फवारणीमध्ये ॲझोस्ट्रॉबिन नावाचं बुरशीनाशक घेतलं होतं. इंडोक्साकार्ब नावाचं कीटकनाशक. त्याच्यानंतर ॲसिटामाप्राइड घेतलं आणि चिलिटेड मायक्रोन्यूट्रिएंट्स घेतलं होतं. बस. म्हणजे खूपच कमी खर्च. म्हणजे जर समजा तेवढा खर्च जर आपण जनरल जर केला असता, समजा बेड पाडले आणि जे टॉनिक तुम्ही वापरले, समजा ह्या गोष्टी जर नसत्या केल्या तर तुमचा खर्च एवढा भागला असता का? नाही, याच्यापेक्षा खर्च जास्त झाला असता आणि याच्यापेक्षा मालाची क्वालिटी कमी असते. बरं. आणि तुमच्या गावात किती लोकांनी हे वापरलं? माझ्या गावामध्ये जवळपास 12-13 लोकांनी सफल वापरलेलं आहे. आपलं सफल आणि अमिनो. त्यांचे रिझल्ट काय चांगले आहेत. एक शेतकरी आहे इथेच. अच्छा. 1 शेतकरी, 2 शेतकरी, 3 शेतकरी, 4 शेतकरी. म्हणजे या जवळपास बऱ्याच जणांनी वापरलाय. तर किती वर्षापूर्वी, समजा म्हणजे 2 वर्ष आधी किंवा 4 वर्ष आधी किंवा 5 वर्ष आधी, किती वर्ष आधी पीक असं होतं? वडिलांनी शेती केली आणि मी शेती केली, या क्वालिटीचं पीक या शेतात कधीच नाही पाहिलं, अजूनही नाही पाहिलं. या क्वालिटीचं पीक पाहिलं मी. हो. मी शेती करायला निघाल्यानंतर नांदेड होती. नांदेड 44. बरोबर. त्या वक्ती माझ्या वावरातलं पीक जास्त झालं पण लागवड नव्हती. म्हणजे माल कमी होता. म्हणजे हाईट झाली होती पण माल कमी लागला होता. ठीक आहे. म्हणजे दरवर्षी तुम्हाला एवढ्या तुकड्यात किती क्विंटल कापूस? आपण या तुकड्यामध्ये 22 क्विंटल पर्यंत कापूस घेतलेला. किती एकर आहे तुकडा? 3 एकर. 3 एकरात. यावर्षी काय वाटते? यावर्षी जास्त व्हायला पाहिजे अशी अपेक्षा आहे. व्हायला पाहिजे. ठीक आहे. आणि त्यात आपण आणखी आता मला असं वाटतं की आता याला जे लागते, जसं आता मी 1-2 शेतकऱ्या तोंडून ऐकले की बा करड आली. ठीक आहे. आणि ते काका कुठे गेले? चमत्कार मारा लागत होतं म्हणे. कुठे गेले वाटते? गेले असं पांढरा शर्ट. तर ते म्हणे तर दाबा लागत होते म्हणे. मला मी आता चमत्कार सांगितलं होतं. हिला 15 मिलीने चमत्कार मारून 2 दिवस झाले. फक्त 2 दिवस झाले ना. मग तर आणखी जबरदस्त रिझल्ट दिसतो. 2 दिवस झाले 15 मिलीने चमत्कार घेऊन. आणि चमत्कार आणखी काय टाकलं मग त्यात सोबत? त्याच्यामध्ये एक
हे घेतलं होतं, सफल घेतलं आपलं. सफल घेतलं हो. आणि कीटकनाशक होता त्याच्यामुळे फिप्रोनिल घेतलं. फिप्रोनिल घेतलं. म्हणजे काहीच म्हणजे आता कोणत्याच फवारणीची गरज नाही. इथून 8 दिवसानंतर याच्यापेक्षा आणि बुरशीनाशक होतं वाटतं शिल्लक ते टाकलं. नाही, बुरशीनाशक आता 2 दिवसांनी याच्यावर घेतो ॲझोस्ट्रॉबिन, कारण तिकडल्या प्लॉटवर घेतलाय ते. बरोबर. 3 दिवस झाले त्याही प्लॉटला. त्याही प्लॉटची क्वालिटी याच पद्धतीची आहे. अच्छा, तिकडं पण असतं. तिकडं 9 एकर आहे. अच्छा, सेम 9 एकर कंडिशन, सारखंच आहे. सेम कंडिशन. तर मंडळी तुम्ही समाधानी आहात सगळ्यात पहिले? बिलकुल बिलकुल समाधानी, 100% सांगतो ना मी. आजपर्यंत या औषधानं एवढा जबरदस्त फायदा झाला मला हो. का खूपच. बरोबर. म्हणजे पैसे वसूल, कमी खर्च. हो. दुकानात जर गेलं तर ते लई बिल होते, साल 5-5, 6-6 हजाराचे औषध देते आणि उत्पन्न जास्त. हे मला बेस्ट वाटलं. बरं, ठीक आहे दादा, धन्यवाद. तुम्ही म्हणजे मनसोक्त आमच्या औषधाबद्दल किंवा आम्ही ज्या काही माहिती तुम्हाला दिली त्याबद्दल, तुम्ही बोलले त्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद मंडळी.